गुंतवणुकीचे नवीन पर्याय आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर त्यामध्ये ते नवीन पर्याय कोणकोणते असणार आहे आणि ते कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो मार्केटमध्ये? नवीन पर्याय तुम्ही जर म्हणत असाल तर नवीन पर्याय कदाचित केव्हा केव्हा जुन्या याचेच नवीन स्वरूपामध्ये इंट्रोड्यूस केलेले असतात. आता पहिला पर्याय तुम्हाला सांगायचा झाला तर महिलांच्या संदर्भात मला सांगावंसं वाटेल. कारण सध्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी एक नवीन योजना महिला बचत पत्र 7.5% व्याजदराचं 1 एप्रिल 2023 पासनं इंट्रोड्यूस करण्याचं घोषित केलं. आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळा पाहिलं की किसान विकास येत आहे, त्याच्यानंतर बाकीचं इंदिरा विकास पत्र येत आहे, पण महिलांसाठी असं कोणतं विकास पत्र आत्तापर्यंत कधी आलं नव्हतं. आणि यामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की महिलांसाठी 2 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करण्याची नामी संधी या बचत पत्रकामध्ये आता उपलब्ध होणार आहे. त्याला भारत सरकारची गॅरंटी असणार आहे आणि कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये हे आता उपलब्ध होणार आहे. याच्यात महत्त्वाचा मुद्दा एकच की ज्या वेळेला बँकेचे रेट 5% आणि 6% होते त्यावेळेला या विकास दरावर या महिला बचत पत्रकावर 7.5% दर घोषित करण्यात आला आहे. याचं व्याज वगैरे टॅक्सेबल आहे, पण महिलांकडे नॉर्मली घरातल्या ज्या घरकाम करणाऱ्या महिला असतात त्यांचं उत्पन्न असत नाही, त्यामुळे त्यांना कदाचित एक्झम्पशन यामध्ये सांगितलं नसेल. पण प्रत्येक महिलेनी किंवा घरातल्या प्रत्येक मुलीनी या 2 लाख रुपयाच्या गुंतवणुकीचा नक्की लाभ घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीमध्ये महिलांनी मागं राहू नये, त्यांनी प्रत्येक गोष्टीत गुंतवणूक केली पाहिजे. या दृष्टीने निर्मला सीतारामन मॅडमचा जो काही पवित्र आहे तो योग्य आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने सर्वांनी लाभ घ्यावा, सर्व महिलांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी असा माझा आग्रह आहे. दुसरा महत्त्वाचा पर्याय जो आपण यामध्ये लक्षात घेतला पाहिजे तो आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. त्याला आपण मराठीमध्ये वेगळं काहीतरी म्हणतो, पण त्याचा जर उच्चार करायचा ठरला तर रिट्स असा त्याच्यातला त्याचं समीकरण आहे. या रिट्समध्ये काय असतंय की प्रत्यक्षात जी काही प्रॉपर्टी असते ही प्रॉपर्टीमध्ये आपण पैसे गुंतवत नाही. पैसे गुंतवणारी असते ती बिल्डर असते आणि प्रत्यक्षात जी बिल्डर प्रॉपर्टी तयार करतो, रेडीमेड प्रॉपर्टी जेव्हा तो तयार करतो तेव्हा त्याच्या भाड्याने देण्याच्या संदर्भात हा करार असतोय. त्याच्यासाठी युनिट्स विकले जातात आणि युनिट्स विकल्यानंतर आपण तेवढ्या प्रपोर्शनेट प्रॉपर्टीचे मालक असतो, जसं आपण म्युच्युअल फंडामध्ये असू शकतो. त्यामुळे याच्यात 2 फायदे संभवतात. पहिली गोष्ट, ज्या वेळेला आपण डिव्हिडंड घेतो त्यावेळेला डिव्हिडंड स्वरूपामध्ये आपण जेवढी रक्कम गुंतवलेली असते त्या गुंतवणुकीच्या संदर्भात आपल्याला त्याच्यातनं रिटर्न मिळत आहे. आणि दुसरं, ज्या वेळेला ही प्रॉपर्टी प्रत्यक्षात विकली जाईल त्यावेळेला आजच्या किमतीच्या मानाने त्याची प्रॉपर्टीची किंमत मोठी असणार आहे आणि म्हणून त्याच्यातही जो काही कॅपिटल अप्रिसिएशन हा प्रकार आहे, हा कॅपिटल अप्रिसिएशन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतो. आणि म्हणून ही रिट्स इन्व्हेस्टमेंट जी आहे ही जरी बांधकाम व्यावसायिकासंदर्भात जरी लागू असली तरी सामान्य माणसांनी गुंतवणूक करण्याच्या लायकीची आहे. यामध्ये आपण पूर्ण लक्ष घातलं पाहिजे. हा एक दुसरा इन्व्हेस्टमेंटचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पूर्वीपासूनच प्रचलित आहे, परंतु नव्याने जसं आपण ओल्ड वाईन इन न्यू बॉटल अशा पद्धतीची आपण संकल्पना वापरतो, तशा पद्धतीने हे परपेच्युअल बॉन्ड्स नावाची संकल्पना सध्या आचरणात आलेली आहे. याच्यामध्ये पैसे जेव्हा कमी पडतात त्यावेळेला अशा प्रकारचे परपेच्युअल बॉन्ड्स म्हणजे हयात बॉन्ड्स, म्हणजे या बॉन्ड्सला मॅच्युरिटी असत नाही, या बॉन्ड्स परत केले जात नाहीत, याच्यातनं फक्त तुम्हाला दर वर्षाला पैसे मिळू शकतात आणि जर तुम्हाला विकायचे असतील किंवा खरेदी करायचे असतील तर हे तुम्हाला सेकंडरी मनी मार्केटमध्ये जाऊनच खरेदी आणि विक्री करायला लागतात. आता याच्यात एक महत्त्वाचा फायदा असा आहे की या ज्या परपेच्युअल बॉन्ड्स आहेत हे बॉन्ड्स इश्यू करणाऱ्या 3 प्रकारच्या कंपन्या असतात. एक असती बँकिंग कंपनी, एक दुसरी असती नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आणि तिसरी असतात लिमिटेड कंपन्या. आता या तिन्ही कंपन्यामध्ये मी तर सजेस्ट करीन की फक्त नॅशनलाइज बँकांचे जे काही परपेच्युअल बॉन्ड्स आहेत हे माझ्या दृष्टीने सिक्युअर्ड आहेत आणि त्या दृष्टीने आपण ते
परपेच्युअल बॉन्ड्स खरेदी केले पाहिजे. पण हे सामान्य माणसाच्या किंवा सामान्य गुंतवणूकदाराच्या आवाक्यात आहे का नाही हे आपण ठरवायला हवं. कारण एका बॉन्डची किंमत 10 लाख रुपयाची असते आणि हा 10 लाख रुपयाचा बॉन्ड 7.5%, 8%, 9% दराने बाजारात विकला जात असतो. पण याच्यात एक महत्वाची क्लुप्ती आपण याच्यामध्ये लक्षात ठेवली पाहिजे की हा 10 लाखाचा बॉन्ड कधीही 10 लाखाला न जाता 9,80,000, 9,70,000 अशा किमतीला विकला जातो. म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला जरी 7.5% रेट 10 लाखावर त्यांनी घोषित केलेला असला तरी प्रत्यक्षात तुमची गुंतवणूक फक्त 9,70,000च झाली असल्यामुळं प्रत्यक्षात तुम्हाला जो परतावा मिळतो तो प्रत्यक्षात घोषित केलेल्या व्याज दरापेक्षा फार मोठा असतो. आणि म्हणून ती परपेच्युअल इन्व्हेस्टमेंट जी आहे ही नॅशनलाइज बँकेची असली तरी अतिशय सुरक्षित आहे असं समजून त्यामध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाही. आणि ज्यावेळेला पैसे लागतील तुम्हाला तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये जाऊ शकता. जेवढी पैशाची निकड आहे तेवढं तुम्हाला डिस्काउंट धरून तुम्हाला ते विकायला लागेल. खरेदी करताना जशी तुम्ही 9.70ला घेतली आणि जर तुमचा त्यावेळेला रेट योग्य पद्धतीने मिळाला असेल तर प्रत्यक्षात विकताना सुद्धा त्याच किमतीला किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त किमतीला तो आपल्याला विकता येऊ शकेल. हा परपेच्युअल बॉन्डच्या संदर्भात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणखीन एक महत्वाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे आजकाल तुम्हाला कल्पना असेल की फॉरेन एक्सचेंज ट्रेडिंग नावाची एक संकल्पना आपल्या भारतामध्ये बऱ्याच वर्षापासून येऊ घातली होती. ती आता प्रचलित झाली आहे. याच्यामध्ये फॉरेन एक्सचेंज ट्रेडिंगमध्ये काय असतंय की एक करन्सी दुसऱ्या करन्सीला ट्रेड केली जाते. ऑस्ट्रेलियन डॉलर घ्यायचे, अमेरिकन डॉलरला विकायचे, और अमेरिकन डॉलर घ्यायचे, ऑस्ट्रेलियन डॉलरला एक्सचेंज करायचे. अशा पद्धतीमध्ये ज्या वेळेला प्रत्यक्षात रेट ऑफ डॉलर्स आणि ऑस्ट्रेलियन आपल्या दृष्टीने फेवरेबल असतो अशा वेळेला हा व्यवहार केला जातो. आता सामान्य माणसाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण आता भारताचा आणि रुपये डॉलरचा जो संबंध आहे तो आपण तपासू. ज्या वेळेला तुम्ही $8 समजा घेतला असेल तर 70 रुपयाला $8 आहे असं गृहीत धरा आणि 2 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी या डॉलरची किंमत 72 रुपये झाली असं गृहीत धरा. तर यामध्ये जेव्हा रुपया आणि डॉलर एकमेकांचं जेव्हा एक्सचेंज होतं त्याला एक्सचेंज किंवा एफएक्स ट्रेडिंग असं म्हटलं जातं. आता हे चलन भारताचं आहे आणि दुसरं चलन अमेरिकेचं आहे. पण ज्या वेळेला ऑस्ट्रेलियन डॉलर आणि अमेरिकन डॉलर एक्सचेंज केला जातो त्यालाही हेच नाव आहे. चायनीज युआन जेव्हा डॉइश मार्कची केला जातो त्यावेळेला हेच मार्क आहे. पण ज्या वेळेला आपण गुंतवणूक करताना काय केली पाहिजे तर गुंतवणूक करताना आपण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जी करन्सी घसरणार आहे तिची खरेदी व्हायला पाहिजे आणि जी करन्सी स्ट्रॉंग राहणार आहे तिची आपण काय करायला पाहिजे, होल्ड ऑन करायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे केलं तर मला असं वाटतं की आपली त्याच्यामध्ये फायदा होण्याची शक्यता अधिक असते. आता एक उदाहरणच तुम्हाला सांगतो, म्हणजे माझं वैयक्तिक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक 20, 25, 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक दुबईवरनं माझे नातेवाईक पुण्याला आले. त्यावेळेला मी CA मध्ये मेरिट अमुक तमुक फर्स्ट क्लास रँक वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्यामुळे एक वेगळा ऑरा तयार निर्माण झाला होता की या माणसाला फार काहीतरी जगापेक्षा वेगळं माहिती. प्रत्यक्षात मला काही माहीत नव्हतं त्यावेळेला. मी आपला नॉर्मल पास झालेला CA होतो. त्यांनी आलं मला सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे, मी एवढे 1 कोटी रुपये किमतीचे डॉलर्स मी घेऊन येणार आहे आणि मला भारतात त्याची गुंतवणूक करायची. मग अशा वेळेला मला प्रश्न पडला, $100 मी कधी गुंतवणूक केलेली नाहीये, कोणाची सांगितली नाही, एवढे मोठे रकमेची गुंतवणूक कशी करायची. आणि त्यावेळेला मला असं सुचलं की काहीतरी आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून त्यावेळेला एक वंडरलँड ऑफ इन्व्हेस्टमेंट असं नावाचं एक पुस्तक मला मिळालं आणि त्यामध्ये मी विविध इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज आणि गुंतवणुकी जेव्हा पाहिल्या तेव्हा UK 64 नावाची एक तिथं ब्रिटनमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी होती, तिच्यामार्फत त्यांची गुंतवणूक करून दिली आणि त्यांना काही भारतात पैसे जेव्हा करायचे होते, गुंतवणूक करायची होती ती भारतामध्ये केली. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी मला नंतर दुसरा प्रश्न जो विचारला की मी पैसे डॉलर्समध्ये ठेवू का इंडियन रुपीजमध्ये ठेवू, कारण इथं एफएक्स ट्रेडिंगचा भाग येतो. आणि त्यावेळेला मी देवाचा आशीर्वाद म्हणा किंवा काय म्हणा, मी त्यांना सांगितलं तुम्ही डॉलर्समध्येच ठेवा, डॉलर्समध्ये आपला रुपया दरवेळेला घसरत असतो, यावेळेलाही घसरले तुम्हाला जास्त पैसे मिळतील. आणि कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा माझा ॲडवाईस चांगला बरोबर व्हावा म्हणून म्हणा किंवा देवानी मला आशीर्वाद दिला म्हणून म्हणा,
3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या भारतीय रुपयाचं 19% अवमूल्यन झालं आणि त्या अवमूल्यनामुळं त्याचे जे काही 1 कोटी रुपये भारतामध्ये जे होते ते 2.25 कोटी रुपयापर्यंत पोहोचले. म्हणजे हा FX ट्रेडिंग मधला बेनिफिट आहे. हा नशिबावर जरी मी मानला तरी पण असे व्यवहार करणारे अनेक लोक आहेत, त्यामध्ये आपल्याला लक्ष घातलं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला पैसे मिळू शकतात. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. चौथा महत्वाचा गुंतवणुकीचा प्रकार आपण याच्यात लक्षात घेतला पाहिजे, तो नवीन आहे, त्याच्यात या FX ट्रेडिंगच्या संदर्भात आहे आणि तो आहे रेसिडेंट फॉरेन करन्सी अकाउंट. आता हा रेसिडेंट फॉरेन करन्सी अकाउंट म्हणजे काय? जो भारतीय नागरिक आहे तो नॉर्मली RBI एक्सपेक्ट करते की तुम्ही इंडियन रुपीजमध्ये डीलिंग करा, पण समजा मी परदेशातनं डॉलर्स आणले तर ठेवायचे कुठं, असा त्याच्यातला प्रश्न असतो. तर अशा वेळेला तुम्हाला रेसिडेंट फॉरेन करन्सी अकाउंट तुम्हाला मेंटेन करता येतं. आता उदाहरणार्थ एक विद्यापीठ घ्या. विद्यापीठामध्ये 5,000 परदेशी नागरिक आलेत किंवा परदेशी विद्यार्थी आलेत, त्यांनी डॉलर्समध्ये पैसे दिले. आता डॉलर्समध्ये पैसे दिले असतील तर ते बँकेत भरले तर इंडियन रुपीजमध्ये होतील, पण बँकेला आपल्या विद्यापीठाला त्यांचे जे काही स्टाफ असतो तो परदेशात जात असतो, तिथे त्यांना डॉलर्स द्यायला लागतात. तर अशा हे डॉलर्स उपयोगी पडण्यासाठी रेसिडेंट फॉरेन करन्सी अकाउंट आपल्याला ओपन करता येतं. व्यवसायाला खेळत्या भांडवलाची गरज आहे. अहो मग कॉस्मो उद्योग लोन स्कीम आहे ना, नवीन ग्राहकांकरता विशेष व्याजदर 7.25% पुढे. रुपये 1 कोटींपर्यंत कर्ज कॅश क्रेडिट स्वरूपात उपलब्ध. 1800-233-0234 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. अटी लागू. कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध. त्यामुळे आज समजा $100 जर तुम्ही भरले आणि त्याची किंमत समजा $7,000 असेल, तर उद्या तेव्हा त्याची किंमत होईल तेव्हा ती 7,200, 7,800, 8,000 अशीच वाढणार आहे. त्यामुळे याच्यात नुकसान होण्याची शक्यता RFC अकाउंटमध्ये अजिबात असत नाही. आणि म्हणून ज्या लोकांना परदेशात सतत व्यवहार करायचे आहेत, ज्या लोकांना परदेशात गुंतवणूक करायच्या आहेत, अशा लोकांसाठी हा एक वरदान अकाउंट आहे आणि तिथं तुम्ही गुंतवणूक करू शकता. हे 2 प्रकारच्या गुंतवणुकी असतात. एक टर्म डिपॉझिटमध्ये ठेवता येते किंवा रेग्युलर अकाउंटमध्ये पण तुम्हाला हे असे पैसे तिथं ठेवता येतात. 5वा महत्वाचा जो काही प्रकार जो आपण नॉन ट्रॅडिशनल कॅटेगरीमध्ये आपण जे म्हणतो, तो जर पाहायचा ठरला तर हटके असणारे ज्या काही गुंतवणुकी आहेत, त्या हटके असणाऱ्या गुंतवणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा कोणता जर आपल्याला वाटा याच्यामध्ये जर लक्षात घ्यायचा असेल तर तो आपले जे काही अकाउंट्स आपण व्हेरियस परदेशी कंपन्यामध्ये जे ठेवतो. आता उदाहरणार्थ सांगायचं तर म्युच्युअल फंड आहेत, पण हे म्युच्युअल फंड कसे आहेत? भारतातले आहेत. या भारतातल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणं म्हणजे आपल्याला नाममात्र रक्कम मिळते हे आता जगजाहीर झालंय. बहुतेक म्युच्युअल फंडामध्ये पैसे मिळतातच असा भरोसा पण नाहीये. मग अशा वेळेला विन विन सिच्युएशनमध्ये असणाऱ्या अशा कोणत्या संस्था आहेत? तर अशा या जगामध्ये अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ Google.com यांचं जे काही हेड ऑफिस आहे हे केमन आयलंडमध्ये आहे आणि त्यामध्ये त्यांची पूर्ण टॅक्स हेवन कॅटेगरीमध्ये आहे. म्हणजे पैसे जरी किती अब्जावधी डॉलर्स मिळवले तरी यांना टॅक्स द्यायला लागत नाही. आणि तेव्हा टॅक्स द्यायला लागत नाही म्हणजे शेवटी सगळे पैसे कोणाकडे जातात? शेअर होल्डर्सकडे जातात. तर अशा कंपन्या, फेसबुक घ्या किंवा मायक्रोसॉफ्ट घ्या, फोर्ड मोटर घ्या, अशा ज्या काही कंपन्या आहेत की ज्या कधीही त्यांनी Amazon.com घ्या, Flipkart.com घ्या, त्यांनी कधी संध्याकाळी सूर्य गेलाय असं कधी यांच्याकडे जाणवलंच नाही. अशा ठिकाणीच आपली गुंतवणूक जर झाली तर मिळणारं जे रिटर्न आहे हे मोठ्या प्रमाणावर असेल. हे कोणत्या भविष्यवेत्याला प्रश्न विचारायची सुद्धा काही गरज आहे असं मला त्याच्यात वाटत नाही. मग अशा ठिकाणी डायरेक्ट गुंतवणूक करू शकतो का आपण? तर त्याच्यासाठी 2 सुविधा उपलब्ध आहेत. एक आहे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम मध्ये आपल्याला $2.5 लाख पर्यंत प्रत्येक वर्षात एका व्यक्तीच्या नावाने, तुमच्या घरात 4 व्यक्ती असतील तर $10 लाख, 25 व्यक्ती असतील तर गुणिले $2.5 लाख एवढी गुंतवणूक तुम्हाला करता येते. त्याच्यासाठी कोणत्याही परमिशनची किंवा रिझर्व्ह बँकेच्या परमिशनची गरज असत नाही. या लिबरलाइज स्कीम मध्ये फक्त तुमच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे पाहिजेत आणि तो 15CA नावाचा एक फॉर्म असतो. तो फॉर्म भरला की ऑटोमॅटिकली ज्या कंपनीमध्ये, ज्या देशामध्ये, ज्या याच्यात तुम्हाला पैसे पाठवायचे असतील त्या ठिकाणी पैसे पाठवण्याची तुम्हाला तिथं मुभा आहे. अशा वेळेला जर तुम्हाला काही परदेशी कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे असतील तर त्या शेअर्समध्ये तुम्हाला इथं गुंतवणूक करता येईल. नॅसडॅक मध्ये तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल
तर इथनं तुम्हाला डायरेक्ट शेअर खरेदी करता येतील. त्याच्यासाठी एखादा मिडलमन असणं गरजेचं आहे, कारण तिथं नक्की काय भाव चालला आहे हे इथं इंडियात बसून तुम्हाला कळणं कठीण असतंय, पण तरी देखील तुम्हाला तिथं डायरेक्ट गुंतवणूक करता येईल. पण आता तुम्ही म्हणाल हा जरा रिस्की भाग आहे, थोडी जोखीम आहे, पण जेव्हा तुम्ही जोखीम घ्याल त्याच वेळेला तुम्हाला पैसे मिळू शकतील. जोखीम घेतली नाही तर पैसे मिळायची शक्यता त्या मानाने कमी होते. पण ज्यांना जोखीम घ्यायची नसेल त्यांनी इंडियन म्युच्युअल फंडामध्ये पण गुंतवणूक करायला काय हरकत नाही. पण या इंडियन म्युच्युअल गुंतवणूक जे म्युच्युअल फंड आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्याचा पोर्टफोलिओ चेक करा. आता पोर्टफोलिओ चेक करताना काही म्युच्युअल फंड तुम्हाला असे सापडतील की जे एक्सक्लुझिव्हली Amazon.com किंवा Facebook.com किंवा Flipkart.com अशा ठिकाणी गुंतवणूक केलेल्या आहेत. आणि असे जे काही म्युच्युअल फंड आहेत यांनी 17.5% परतावा दिला आहे, असं आतापर्यंत कॉन्क्रीट उदाहरण आपल्या डोळ्यासमोर अनेक, स्पेशली कोटक म्युच्युअल फंड जो तुम्ही पाहिला या संदर्भातला तर तुम्हाला त्यामध्ये निदर्शनाला येईल. त्यामुळं ही चूजी आहे की तुम्ही नक्की किती रुपयांनी खरेदी करता, कारण शेवटी जी मिश्चिफ आहे ती खरेदी करण्यावरच असते. आणि जर योग्य पद्धतीने तुमची जर खरेदी झाली तर मला असं वाटतं की याच्यातनं आपल्याला बाहेर पडायला कुठेही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. आणि जशी खरेदी करता तशी विक्री करणंही सोपं आहे. कुठल्याही म्युच्युअल फंडामार्फत तुम्हाला याच्यातनं मार्ग काढता येतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येतं. आता याच्यात आणखीन एक छोटा महत्वाचा भाग आपण पाहायला पाहिजे, तो आहे कमॉडिटी ट्रेडिंग किंवा कमॉडिटी मार्केटमध्ये. आता या कमॉडिटी मार्केटमध्ये नॉर्मली लोक सक्सेसफुल होत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला त्याच्यात रस असेल आणि रोज मार्केटची थोडीशी एनविसेज करू शकत असतील, अभ्यास असेल, अशा लोकांनीच फक्त या कमॉडिटी मार्केटमध्ये किंवा कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये घुसणं गरजेचं आहे. आता भारतात सुद्धा साखरेपासनं याच्यापासनं सगळ्या ठिकाणी आजकाल कमॉडिटी ट्रेडिंग सुरू आहे. पण लोक सगळे येऊन जातात ते गोल्ड ट्रेडिंगमध्येच जातात किंवा क्रूड ट्रेडिंगमध्ये जातात. क्रूडमध्ये भरपूर फायदा मध्यंतरी लोकांना मिळाला होता, कारण एकदम क्रूड ऑइलच्या किमती $110-112 पर्यंत घसरल्या वाढल्या होत्या. त्यामुळे तो पण करत असताना तिथं जर तुमच्याकडं नीट फॉरवर्ड ट्रेडिंग किंवा तुमच्यामध्ये नीट हेजिंग कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे जर असतील तर याच्यातनं आपल्याला लॉसपासनं वाचवता येतं, अशी आतापर्यंतची हे आहे. आता म्युच्युअल फंडात तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही ट्रॅडिशनल वेजने जा. त्याच्यामध्ये सिल्वर बॉन्ड आहे, डायमंड बॉन्ड आहे, जे लोकांच्या पेक्षा हटके आहेत. अशा ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न अधिक मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी हा प्रत्येकाचा चॉईस आहे कुठं गुंतवणूक केली पाहिजे, काय केली पाहिजे. मग तसं म्हणाल तर नॉर्मल कोर्समध्ये आता भारत सरकारने सॉवरिन गोल्ड बॉन्डचं पण इश्यू केलेलं आहे. याच्यात पुन्हा 2 गोष्टी केल्या आहेत की डिमॉनिटायझेशनची पण रक्कम त्यांनी त्याच्या याच्यात इश्यू केली आहे. आता या गोल्ड बॉन्डमध्ये एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की खरेदी करताना जी रक्कम आहे ती तर आपल्याला मिळेलच, पण 2.5% त्यावर व्याज मिळणार आहे. म्हणजे हा एक व्याजावर कोणी सोनं घेईल असं आतापर्यंत कधी वाटलं नव्हतं. पण आता या सॉवरिन गोल्ड बॉन्डमध्ये तुम्हाला 2.5% दराने तुम्ही जी काही रक्कम गुंतवाल त्या रकमेवर तुम्हाला आता व्याज मिळणार आहे. आणि त्या व्याजाच्या आधारे तुम्ही जे काही ग्रॅम्स ठरवाल, समजा आता 10 ग्रॅम तुम्ही जर सोनं घ्यायचं असेल तर 10 ग्रॅमचे जे काही रक्कम असेल 50,000 रुपये, तर त्या 50,000 रुपयावर 2% दराने तुम्हाला व्याज मिळेल. आणि पुन्हा त्याच्यावरचे जे काही टॅक्सेशन बेनिफिट्स आहेत ते टॅक्सेशन बेनिफिट पण महत्वाचे आहेत, कारण त्यामध्ये कॅपिटल गेन लागणार नाही आहे जर ठराविक कालावधीनंतर विकलं तर. आणि त्या पद्धतीने तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर या पद्धतीने सोनं खरेदी करणं गरजेचं ठरणार आहे. आज जर मुलगी तुमची 10 वर्षाची असेल तर तुम्हाला 20 वर्षांना आणखीन 10 वर्षानंतर तुम्हाला सोन्याची गरज लागणार आहे. तर मग दरवर्षी थोडं सोनं खरेदी करत तुम्ही 20व्या वर्षापर्यंत गेला तर तुम्हाला जे काही सोनं लागणार आहे त्या सोन्याची खरेदी फार श्रम न करता तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये मिळू शकणार आहे. त्या व्यतिरिक्त जे काही ॲप्रिसिएशन आहे या गोल्डच्या भावामध्ये, आज आता 2800 रुपयाचा मी ज्यावेळेला सोनं खरेदी केलं होतं त्या 2800 रुपये भाव होता. आज तो आता किती रुपये झालाय, 5,000 रुपयापर्यंत 1 ग्रॅमला पोहोचलेला. म्हणजे ही जी काही ॲप्रिसिएशन आहे व्याजाबरोबर हे पण मला मिळत आहे, हा पण त्याच्या ह्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि मुख्य म्हणजे ज्यावेळेला आपण विकू त्यावेळेला त्याच्यावर काही पुन्हा कर नाही आहे, हा पण त्याच्यामधला एक. त्यामध्ये एक अजून पॉइंट आपल्याला ऍड करता येईल की
बॉन्ड्स जे काही आपण घेतोय सुवेरियन गोल्ड बॉन्ड्स त्यामध्ये आणि त्यात जे 2.5% आपल्याला व्याज मिळणार आहे, त्या ठिकाणी एक शक्यता आपल्याला नाकारता येत नाही की आपण जेव्हा सोनाराच्या दुकानातून सोनं घेतो आणि परत काही आपल्याला त्यावेळेस करायला जायचं असतं, तर तेव्हा मेकिंग चार्जेस किंवा इथे जे काही येत आहे टॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा GST पॉईंट ऑफ व्ह्यू, ते आत्ताच्या याच्यामध्ये फक्त वन टाइम आपल्याला बॉन्ड घेताना तो विषय येणार आहे. खरं पण नंतर जे आहे ते 2.5% आपल्याला सगळं कॉम्पेन्सेट होणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे जो प्रॉफिट होणार आहे गोल्ड बॉन्ड खरं तो त्या वेळेसच्या व्हॅल्युएशन प्रमाणे होणार आहे खरं तर. आणि 2.5% आतापासून तेव्हापर्यंत जरी आपण कन्सिडर केलं त्या ह्याच्यात, तर टॅक्सेशन जरी सोडलं तरी अप्रिसिएशन हे त्या बॉन्डमुळे आपल्याला आहे, जे की फिजिकल सोन्यापेक्षा सुवेरियन गोल्ड बॉन्ड. म्हणजे फिजिकल सोनं सांभाळणं पण डिफिकल्ट असतंय. कोणी पळून नेतंय का, चोरून नेतंय का, त्याच्यानंतर आपण जे दागिने करतो त्याच्यात आपल्याला काही खोट मिळणार आहे का, आपल्याला भरोसा फसवणार आहेत का, कसं करणार आहे, हे कसं सरकारकडनं येणार असल्यामुळं अगदी पूर्णतः गॅरंटेड सोनं असणार आहे. त्यामुळे त्याच्यात काही डाऊट वगैरे घेण्याची कधीही गरज लागणार नाही त्याच्यामध्ये. ते सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड सुद्धा इक्वली त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत आणि प्रत्येक माणसाने आपल्या मुलीसाठी हे सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड घेणं ही काळाची गरज आहे. आणि एवढा ॲश्युअर्ड असणारा गोल्ड बॉन्ड भारत सरकारकडनं प्रथमच इश्यू होतोय. त्याच्यावर कधीही पूर्वी 1% वर व्याज दिलं नव्हतं, आता 2.5% आपल्याला याच्यावर व्याज मिळत आहे. घर पहिल्यांदा पाहणं, एकत्र मिळून ते घर लावणं, जसं पाहिजे तसं ते सजवणं आणि त्यात आनंदाने राहणं. स्वतःच्या हक्काच्या घराची मजाच काही वेगळी, नाही का? कॉस्मॉस होम लोन्स. स्वप्नपूर्तीला हक्काची साथ. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. जीवन करा समृद्ध. थँक्यू सो मच सर की तुम्ही आज आम्हाला गुंतवणुकीवर खूप वेगळे विचार मांडलेत आजच्या या शोमध्ये. आणि एक दृष्टी जी आहे ती यंगस्टरसाठी असेल, सिनियर सिटीजनसाठी असेल, आमच्यासाठी असेल, कोणासाठीही असेल, ती बदलण्यासाठी मदत करता आहात. कारण आजची जनरेशन जी आहे ती ॲपवर, सोशल मीडियावर किंवा कुठेतरी फंड मॅनेजर असेल आणि आपण त्यांचं ते ऐकत असतो की नाही इथे गुंतवलं तर असं आहे, तिथे गुंतवलं तर असं आहे. पण खरं तर गोष्ट ही आहे की जेवढं तुम्ही तुमचं धन दुसऱ्याच्या हातात सोपवता आहात, तेवढा स्वतःचा कंट्रोल पण तुमच्या धनावर असणं गरजेचं आहे. आपला गुरुमंत्र येस, गुरुमंत्र आहे तो. आणि तुमच्याच धनावर तुमचे किती रिटर्न्स येत आहेत यावरही तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. त्या रिटर्न्सला तुम्ही रिइन्व्हेस्ट कुठे करू शकतात त्या ठिकाणी, म्हणजेच तुमचा रेट ऑफ रिटर्न जो आहे तो टक्का वाढण्यात आपल्याला मदत होईल. तर आज आपल्या ह्या चर्चेमध्ये कन्क्लुजन आम्ही ह्या गोष्टीवर आलो की रिइन्व्हेस्टमेंट करणं पण फायद्याचं असणार आहे, फॉरेन करन्सी मध्ये इन्व्हेस्ट करणं पण फायद्याचं असणार आहे. विविध मार्ग आहेत, जिथं पैसे मिळतील तिथं तुम्ही जायला पाहिजे. नक्कीच. आणि त्याच्यासाठी एक आहे की मार्ग आपल्यासाठी भरपूर आहेत, पण एक आहे मेहनतीने काम करणं खूप गरजेचं आहे. खरंय. आणि ते रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, अॅन्युअलाइज म्हणजे काय, कंपाऊंडिंग म्हणजे काय, हे पण कळलं पाहिजे ना. ती फायनान्शियल लिटरसी पण असली पाहिजे. ती फायनान्शियल लिटरसी असलीच पाहिजे. आणि आता आपण लोकांना पुढच्या एपिसोड्स मध्ये बेसिक्स पासून घेऊया की बाबा कमोडिटी काय असतं, त्याच्यानंतर फंड्स मध्ये तुम्ही कसे इन्व्हेस्ट करू शकतात पैसे, फंड्स मध्ये फक्त इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे की फंड मार्केट पण आपण थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे, की आपले फंड्स आपण तिसऱ्यावर डिपेंड न ठेवता थोडा अभ्यास आपलाही असणं त्यामध्ये गरजेचं आहे. आणि ऍज अ फायनान्शियल प्लॅनर आणि ऍज अ पोर्टफोलिओ प्लॅनर मला हे कायम आवडत असतं की लोकांनी आपल्याला प्रश्न विचारणं. कारण जोपर्यंत ते प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपला अभ्यास परिपूर्ण होत नसतो त्यामध्ये. थँक्यू सो मच सर की तुम्ही आज या ठिकाणी खूप छान माहिती दिली आम्हाला.